हॅपी दिवाळी. काय रे, गाडी कुठे आहे? गाडी बाहेर पार्क केली कारण तू इथे फटाके उडतोयस म्हणून. हळूहळू अक्षयवंतू. मावशी शुभेच्छा. नेत्रा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. झालं बेटी गाडी, चल फटाके लाव. नाही ते नंतर, आधी जरा सत्यजितला भेटून येतो. अरे आतमध्ये बोलतोय फोनवर तो. मग मी भेटून आलोच त्याला. लगेच ये. आलोच. बरं चल. ब्युटिफुल. छान दिसतात ना पण त्या. बाय द वे हॅपी दिवाळी. विश यू द सेम. आलोच. सत्यजित आहे ना? हो. विहंग, मला माचीस देतोस प्लीज? माचीस? हा. थँक्स. मे आय? उजळलेल्या दिव्या इतकं सुंदर या जगात दुसरं काहीच नाही. आणखीन एक गोष्ट आहे. काय? स्माइल. आय मीन एखाद्या लहान मुलाचं स्माइल. शुभ्रा नाही का हसल्यानंतर एखादा दिवा उजळल्यागत वाटतं. खरंच आज मी तिला खूप मिस करते. इथे असायला हवं होतं तिने. सगळ्या फुलबाजा बघून इतकी खुश झाली असती ती. खूप मजा आली असती तिला. तुला माहितीये व्यंग, मी लहान असताना ना एका वेळेला हातात 4-4 फुलबाजा घेऊन खेळायचे. आणि एकदा असंच खेळता खेळता एक आउच. सॉरी. जखमीवर फुंकर घालतोयस आणि सॉरी काय म्हणतोय? इनफॅक्ट मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. आलोच. विहंग, अरे कुठे निघालास? दादांना भेटायला आला होतास ना? हो. ते हा मिठाई आणली ना सगळ्यांसाठी, ती गाडीत राहिली आहे, ती घेऊन येतो. बघा आजोबाच्या जादू करतात, जादू. दिन दिन दिवाळी. गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. बघा
कशी बघते चिक 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 चिक. वा आमची शुभ्रा आता पुढच्या वर्षापासून फटाके फोडणार हो का नाही शुभ्रा? नाही 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 आगीची खेळणं बरं नाही, लांबून बघते तेच ठीक आहे. चटका बसल्याशिवाय फुंकर मारण्यातली मजा कशी कळणार तिला बाबा? झाली झाली. द्या इकडे. बघा 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 कोण आलं? काका आजोबा आले, काका आजोबा आले. ए मनू, काका आजोबा असं नको, नुसतं काकाच. घ्या बघितलं, हे बरं आहे. तू माझा काका आहेस की नाही, मग तू माझ्या शुभ्राचा काका आजोबा. येस. नाही नाही नाही, मी खूप विचार केला. मी आमच्या बाहुलीचा सुद्धा काकाच. बरं ठीक आहे, पण प्रवास कसा झाला? उत्तम झाला. तिला दे ना ग इकडे. ओ रे बाळा, गो केवढी मोठी झाली ग ही. बऱ्याच दिवसाने बघते असतं म्हणून तुला असं वाटतंय. पण किती उशीर किती केला तुम्ही? आम्ही सकाळपासून वाट बघतो तुमची. अरे ही तयार. आवरावर करण्यात उशीर झाला दादा. अरे बाकी कशी आहेस तू काकू? ही अगदी फर्स्ट क्लास आहे ग. तू मला विचार ना मी कसा आहे ते. आता तुला काय विचारायचं? आठवड्यातून एकदा तरी चक्कर असतेच की नाही तुझी? हे बरं आहे दादा. मी ना तिकडे इंदूरला होतो तेच बरं होतं. निदान तुम्ही सगळे विचारायचात कसा आहेत म्हणून. आता कोणी विचारत नाही, इवन बायको सुद्धा. अहो काय हे दादांसमोर कसली मस्करी? का का मी काय परकाय का? बरं झालं तुम्ही आलात. घर कसं आता एकदम भरल्यासारखं वाटतंय. चला मंजिरीबाई, पुणेकरांना आपल्या घरचा फराळ द्या. हो चल. सगळा फराळ तू केला? अगं हो, म्हणजे सगळा नाही, मी आणि पूर्णा मावशींनी थोडं थोडं. हा, आणि मी लाडू वडाला मदत केलेली आहे. हा तू दादा? येस. हा खरं की काय? चला मग फराळ खायला चवा. घे गाईला. हो चला. लाडू 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 लुलू लुलू. चला या 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 सगळे. काय का म्हणू, सत्यजित रावांचा काही फोन दिवाळी निमित्त? नाही, आणि आला नाही तेच बरं आहे. हॅलो. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. तुझं येणारं अख्खं आयुष्य असंख्य दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघू दे. तुमचं सुद्धा. या येणाऱ्या वर्षात तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे. तुमच्याही. मग कधी येतेस घरी? उद्या, आज, आता? शब्दाच्या जाळ्यात समोरच्याला अडकवणं खूप चांगलं जमतं नाही तुम्हाला? मंजिरी, हे बोलताना तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे ना? खरं सांग, खरं सांग. शपथ घेऊन सांग मंजिरी. कमॉन. नाही.
खोटं बोलणं जमू लागलंय तुला. माझ्यासारख्या खोटारड्या माणसाबरोबर राहिल्याचे परिणाम, बाकी काय. तुमचं बोलून झालं असेल तर मी आजही तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकतो. एक संधी दिलीस तर. बाहेर फराळासाठी थांबलेत सगळे. मी तुम्हाला शुभ्राची पहिलीच दिवाळी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिला भेटायला येऊ शकता. तुझ्या वडिलांचा सण खराब नाही करायचंय मला. बाय द वे, पाडव्याचं गिफ्ट काय हवं? नाही, कारण टेक्निकली अजूनही आपण नवरा बायको आहोत. बोल, तू जे मागशील ते देईन मी तुला. घटस्फोट सोडून काहीही माग. तुमच्यावरचा उडालेला विश्वास परत मिळवून द्याल. तो परत मिळवून देण्यासाठी एक संधी देशील मला? मागच्या वर्षी हे घर दिव्यांनी भरलं होतं. तुझ्या हातांनी लागले होते ते दिवे. आज सुद्धा या घरात खूप दिवे लागलेत, पण आता घर नाही उरलं. दिव्यांनी सजवलेलं थडगं झालंय आणि त्याच्यावर मी बसलोय भूतासारखा. तुला असं वाटत असेल की हे सगळं मी दारू पिऊन बोलतोय, पण नाही, मी पूर्ण शुद्धीत आहे. ठेवते मी. हॅपी दिवाळी. मावशीचा परत फोनच आला नाही. त्या दिवशी मी म्हंटल दिवाळ सणाला बोलवू नका. तर हिने माझं ऐकलं. कसंही करून मला दिवाळीत सत्यजित जवळ असायचं होतं. मला वाटलं होतं मावशी मला पुन्हा फोन करेल किंवा सुहासला. माझाच विचार करतेस ना? तुझा विचार तर मी 24 तास करत असते. मग हे काय, माझा विचार करताना कपाळावर आठ्या कशासाठी? अरे नाही, शालिनी मावशीचा फोन आला होता. विश करायला? मला बोलवायचं नाहीस का? मी पण केलं असतं त्यांना विश. सॉरी, आय वॉज नॉट शुअर की तू तिच्याशी बोलशील की नाही, म्हणून मी. प्रिया, मी तुला सांगितलं ना, शालिनी मावशी माझ्यासाठी आईसारखी आहे. आई जन्म देते. शालिनी मावशींनी मला जगण्याचं कारण दिलंय, तू. सो आय ओ माय वर्ल्ड टू हर. त्यांच्या मुलाचे काय प्रताप आहेत ते असू देत, पण त्या एका माणसासाठी सगळ्या कुटुंबाशी संबंध तोडायला मी सत्यजित मुधोळकर थोडीच आहे. सत्यजित बद्दल तू असं बोलतोस ना, तेव्हा तुझा गळा चिरून टाकावासा वाटतो मला. तो किती ब्रॉड माइंडेड आहे सुहास. ऍक्च्युली शालिनी मावशीचा फोन आला होता आपल्याला इन्व्हाइट करायला. ती मला तिची मुलगी मानते ना, म्हणजे त्या नात्याने तू जावई झालास. आणि सासूबाईंची अशी इच्छा होती की आपल्या जावयाचा मानपान करावा. मग जावई जाणार, नक्की जाणार. काय? अरे पण तिथे तो असेल ना. कोण? सत्यजित. नको असलेल्या माणसांना मला अगदी सहज अवॉइड करता येतं. हे बघ, तुझ्यासाठी शालिनी मावशी महत्वाच्या आहेत की नाही, माझ्यासाठी सुद्धा त्याच महत्वाच्या आहेत. हे सटर फटर माणसांकडे मग बघतो कोण कशासाठी? सुहास, आय एम सो प्राऊड ऑफ यू. खरंच. आय मीन, तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर. माझ्या जागी दुसरा कोणी? हा, मीच ठार मारला असता त्याला. टेस्ट करा. सगळ्यांनी हात मारून झालेला, तू एकटा राहिलाय. आई, काय रे? शांत.
बैस ना बैस ना. वाह एज गुड एज एवर. क्या बात आहे. ऑफिसला जाणार असेल ना पूजा करायला. नाही व्यंग जाईल ना. सत्य काय आई मला बाहेर जावं लागतंय. सत्य तो ऐन दिवाळीत जातोय. मग चांगलं आहे ना. ऐन दिवाळीत नवीन काम सुरू होत आहे. चांगलं शकून आहे. दूर पळतोयस ना आठवणींपासून. कदाचित पण हे पळणं बरं आहे ना आई. एका जागेवर बसून राहून स्वतःला उदास करून घ्यायचं म्हणजे झेपली नाही तर दारूच प्यायची. आई त्या दिवशी जे झालं ते पुन्हा नाही होणार. आय एम व्हेरी सॉरी. इनफॅक्ट तसं होऊ नये म्हणूनच मी आता गुंतवून घेणार आहे स्वतःला कुठल्याही गोष्टीत. दिवाळीत मंजिरीला नाही भेटणारेस. शुभ्रा नाही येणार आहे आपल्या घरी. फोन करेन ना. आणि शुभ्राला इथे आणायचं किंवा नाही आणायचं हा मंजिरीचा निर्णय. सत्या मला एक गोष्ट सांग ना. त्या रात्री तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं रे. अगं वेगळं विशेष असतं काहीच नाही. नेहमीच असं आहे आई. मंजिरी तिच्या वडिलांकडे आनंदी आहे. शुभ्रा तिच्या आई बरोबर खुश आहे. मला अजून काय हवंय. परत कधी येणार आहेस. काम संपलं की परत. एक ऐकशील. मला अजूनही असं वाटतं की तू दिवाळीनंतर जावंस. आई कामं वेळच्या वेळेत व्हायला हवीत. चला पॅकिंग करायचंय. हा म्हणता दिवाळी सुरू झाली की ग. सोन्याचाही फोन आला होता हॉस्टेलवरून. त्याची खूप इच्छा होती इथे यायची पण मी म्हंटल की तसाही सत्याचा मूड नाहीये. त्याला ये म्हंटल की तो मूड बिघडायला आणि कारण मिळायचं. मग त्याला फराळाचा डबा पाठवलास का नाही. हो केव्हाच पाठवलं. आणि ती प्रिया तिचं काय. काय नाही म्हणजे तिला दिवाळ सणाला इथं बोलावणार होतीस ना. मग ते काय ठरलं तुमचं. अहो तुम्हीच नको म्हणालात ना. चारुवंशही नको म्हणाल्या. मग कसं सांगणार मी तिला ये म्हणून. सत्याला विचारलं तर सत्या म्हणाला तूच ठरव. मग मी विचार केला की तुमचंच बरोबर आहे. आपण आपल्या प्रियाला बोलवायचो. मंजिरीला वेगळंच वाटायचं. परत त्या दोघांमध्ये गैरसमज. नकोच ते. त्यापेक्षा मी काय विचार करत होते की ह्या 2-3 दिवसात मीच पुण्याला जाऊन येते. जावयांचा काय मानपान करायचा ना तो तिथेच करून येते. हा हे चांगलं आहे. तेच बरं होईल बघ. पण तू आधी तिला फोन करून विचारून घे. आणि तू आणि चारू दोघी बी जावा तिथे. हो तसंच करते. मंजिरीशी तुझं काही बोलणं झालं का. नाही म्हणजे या 4 दिवसात एकडाव तरी येऊन जाणार आहे का ती. मला माहित नाही. म्हणजे मी फोन नाही केला तिला. बघूया यायचं असेल तर ये. आपण आहोतच इथे तिची वाट बघत बसलेले. तुझा राग आहे तिच्यावर. नाही राग नाहीये. पण मला ना या परिस्थितीचाच कंटाळा आलाय आता. सुटेल. ह्यो बी गुत्ता सुटेल. थोडा धीर धर बघ पोरे. किती दिवस धीर धरायचा अजून. 2 महिने होत आले की. ती काही ऐकायला तयार नाही. इथे सत्या स्वतःच्याच कोशामध्ये जात चाललाय. मला म्हणाला मी दिवाळ सणाला इथे थांबणारच नाहीये घरी. हैदराबादला जातोय म्हणे. तो कशा पाहिजे.
काही काम आहे म्हणे. पण मला माहितीये हा त्याचा फक्त बहाणा आहे इथून लांब राहायचा. मागच्या दिवाळ सणातल्या आठवणी त्रास देत असणार बिचाऱ्याला. म्हणून चाललाय तो. पण असं किती दिवस पळत राहणार आहे तो. सण समारंभ तर येतच राहणार. वणकं आताच प्रवाहात पडलं या. 2-4 किनाऱ्यावर धक्का खायल आणि कुठं ना कुठं तरी स्थिर होईल बघ. त्याला फक्त येळ द्यायला पाहिजे. काय असते मनाच्या काही जखमा असत्यात ज्या लोकांमध्ये भरून निघतात. काही जखमासनी एकलेपणाची गरज असते. आपण फक्त सुरक्षित अंतर ठेवून राहायचं बघ. त्याला आपली गरज लागली, त्यानं आपल्याला हाक मारली, तर झटक्यात वो देता आली पाहिजे बघ. दुसरं काय आहे आपल्या हातात.